श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. रविवारी 25 जानेवारीला आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या रथसप्तमीला माघ सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. हिंदू धर्मातील सर्व सप्तमींमध्ये रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ सप्तमी मानली जाते. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेव अवतरले होते. या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्यास सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी या दूर होतात. त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी आणि सौभाग्य हे आपल्याला प्राप्त होतं. रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो आणि या दिवशी केलेली पूजा अनेक पटीने फलदायी ठरत असते. रथसप्तमी म्हणजेच माघ शुद्ध सप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो, जो उत्तम आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं आणि रथ आणि 7 घोड्यांची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते, ज्यामुळे रोग आणि दोष हे आपले दूर होतात. हा दिवस महर्षी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाल्याचा दिवस मानला जातो, म्हणून याला सूर्यजयंती असंही म्हटलं जातं. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपले आजार दूर होतात आणि आपल्या शरीराला तेज मिळतं असं म्हटलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य हे जरूर द्यावं. या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर एका कलशामध्ये शुद्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल फुले, चंदन, कापूर घालून सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपल्याला ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी रथसप्तमीच्या व्रतासोबतच आणि सूर्यदेवांच्या पूजेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही इतर काहीही नाही केलं तरीही चालेल, पण पिंपळ वृक्षाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण या दिवशी अवश्य करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी या नष्ट होतील आणि आपले आयुष्य हे सकारात्मक होईल आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला रविवारी रथसप्तमीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू रविवारी रथसप्तमीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करायला सांगणार आहे, तर ती वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये, रविवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये पिंपळ वृक्षाला अर्पण करू शकता. अगदी सकाळीच तुम्हाला जर ही वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण करणं जमलं तर अतिशय उत्तम, नाहीतर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तुमची इच्छा मनोकामना ही जर पूर्ण होतच नसेल, किंवा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील, जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी, अडथळे, समस्या या निर्माण होत असतील, तुम्हाला जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील, किंवा आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा जर तुम्हाला हवा तसा मोबदला मिळत नसेल, आणि तसंच घरामध्ये आलेला पैसा हा अनाठाई विनाकारण खर्च होत असेल आणि यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा, दारिद्र्याचा सामना करावा लागत असेल, तर या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा. या रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी, दुःख नष्ट होतील, तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल, सर्व वाईट भोग, इडापिडा ही तुमची नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यदेवांची पूजासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे
आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला भरायचं आहे. आणि या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध, तीळ आणि थोडंसं लाल चंदन हे टाकायचं आहे. तसंच लाल फुलेसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक मातीची पणती घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल हे टाकून त्यात दुहेरी वात ही कापसाची लावायची आहे. मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे ते तेल तुम्हाला या दिव्यात घालायचं आहे. आणि चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि यानंतर तुम्हाला सप्तधान्य हे घ्यायचं आहे, ज्यामध्ये तांदूळ आणि काळे तीळ आणि तसंच पांढरे तीळ हे असलेच पाहिजेत. आणि याशिवाय तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी किंवा इतर ज्या डाळी आहेत त्या डाळी घेऊन तुम्हाला सप्तधान्य हे तयार करायचं आहे. पण त्यामध्ये काळे तीळ, पांढरे तीळ आणि तांदूळ हे असलेच पाहिजेत. बाकी इतर तुम्ही कुठलंही सप्तधान्य हे घेऊ शकता. तर असं हे सगळं सप्तधान्य तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. आणि तिथे पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर आपण घरून नेलेला दिवा आपल्याला तिथे सर्वात आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला तिथे झाडाजवळ लावायची आहे. आणि त्यानंतर आपण जे जल घरून नेलेलं आहे तर ते जल आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. हे जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे सप्तधान्य आपण घरून नेलेलं आहे तर ते धान्य आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर हे सप्तधान्य आपल्याला या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. असं हे सप्तधान्य त्या झाडाच्या मुळाशी अर्पण केल्यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही आपले हात जोडून मनोभावे, नम्रभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी आणि तुमची जी कुठली इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही मनोभावे विनंती करायची आहे. तुम्ही जर दारिद्र्याने ग्रासलेले असाल तर तुमचं दारिद्र्य दूर व्हावं आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी अशी प्रार्थना तुम्हाला यावेळी करायची आहे. आणि यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे. तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी रविवारी करायचा आहे. पिंपळ वृक्ष हा सूर्यदेव आणि श्रीकृष्णाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने आरोग्य, सुख, समृद्धी आणि इच्छापूर्ती ही आपली नक्कीच होत असते. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा पिंपळाची पूजा करणं फायदेशीर ठरत असतं. पिंपळ वृक्षावर सर्व देवी देवतांचे स्थान आहे असं म्हटलं जातं. या पिंपळ झाडाच्या मुळाशी श्रीहरी विष्णू हे वास करतात. तसंच या झाडाच्या देठांमध्ये श्री शिवशंकर हे वास करतात. आणि या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी ही वास करते. आणि म्हणूनच या झाडाची विशेष तिथीवर पूजा केल्याने आपल्याला सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच रथसप्तमीच्या या शुभ दिनी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय हा अवश्य करायचा आहे. जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांऐवजी घरातील इतर कुठल्याही सदस्याने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. पण हा उपाय या दिवशी अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि तसंच या व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.